नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय आपल्या या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे ओढ कोकणाची, आणि मी अनिकेत आंबरे. तर मंडळी, आज आहे मस्तपैकी चौथा दिवस, आणि चौथ्या दिवशी आम्ही चाललो आहे सूरजदादाकडे, म्हणजेच सायऱ्यात. आणि सायऱ्यामध्ये जाऊन नंतर मग वाटल्यास मामाकडे सोनावड्यात जाणार आहे. तर आजची सुरुवात ही आपल्या या नदीच्या पुलावरनं करतो आहे. बाईकवरतीच बसलो आहे आणि माझ्याबरोबर आहे खुशी. तर खुशीला घेऊन चाललो आहे. ही बघा इकडे उभी आहे. ऐ काय कर. चला आता जाऊया आपण सूरजदादाकडे. तर जाऊया चला. आणि नंतर मग आज संध्याकाळी आपली गौरी येणार आहेत. तर गौरी आमच्याकडे कशा आणतात ना, काय परंपरेने कशा परंपरा आहे ती सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. तर ते परंपरा जर बघायची असेल तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. तर चला जाऊया आपण सूरजदादाकडे. तर मंडळी, आपण आलो आहे आता सूरजदादाच्या घरी. आणि दादा वाटतं सूरजदादा बाहेर गेला आहे. हे सूरजदादाचं घर आहे. आपण जाऊया बाप्पाच्या पाया पडूया जाऊन पहिला. हे बघा, मस्त अशी सुंदर बाप्पाची मूर्ती आहे. आणि हे डेकोरेशन केलं दादाने. तर मंडळी, आता मी आलोय सोनवड्यात, मामाकडे आलोय. शैल्या मामाकडे. त्याच्या घरी पाया पडायला, म्हणजे तेजाच्या मामाकडे आलोय. इकडे मामा बसलाय. आणि आता आतमध्ये जाऊया. आतमध्ये कोण कोण आहे? आजी बघा, भजी आहेत ना, मजेत मजेत. हा बघा अर्णव. आणि हा बाप्पा. सुंदर असं डेकोरेशन. बाबा आणि कुठे गे? बाबा बाहेर भेटले आम्हाला. बाबा दुकानाच्या इथे भेटले. तर मंडळी, आत्ताच सायल्या आणि सोनवड्यातनं जाऊन आलो मामाकडे. आणि आत्ता आलोय नदीवरती पोहायला. तर कोण कोण आहे तुम्हाला दाखवतो. खूप मजा येते नदीवरती पोहायला आमच्याकडे. खूप मोठी कोंड आहे आमच्याकडे बघा, इकडे आहे बघा. तर दाखवतो कोण कोण आहेत आणि कोण कोण नाही तिथं. इथे तुषारदादा आहे, सागरदा आहे, तेज आहे आणि अभिषेक आहे. मारुडी अभिषेक. बघा, खूप मोठा खोल आहे इकडे पाणी. दादा डुबलाय पूर्ण, अर्धा डुबलाय. उभा आहे. तेजा मार उडी, चल लवकर. हा, लवकर. काय रे इकडं? मार उडी मार, चल लवकर. एक दोन. कडक. बोल दादा, चल उडी मार. मजा येते मस्त असं पाणी. अरे बापरे, पूर्ण मोबाईल वरती पाणी आलं. दादाच आहे, तुषार दादा. वॉटरप्रूफ कुठली आता गोष्ट असते का? थोडा वेळ आम्ही इथेच अशी मजा करणार आहे. पडशील आरामात. मार उडी, उलटी उडी मार. उलटी मार. अभिषेक उलटी उडी मार. दादा उलटी उडी मार. तेजा मारा रे लवकर. चला लवकर. एक जण या, लवकर या. आणि पोहत जा पुढे. चला तुषारदा, कमीन. बाळू येतोय, बाळू. कडक. चल आता तुषारदादा येतोय. मस्तच.
बेडूकुडी मारली दादा. हा कडक एक नंबर. आता मी पण उडी मारतोय. हे व्हिडिओ काढायला ये. हे अनिकेत आंबरे आमचे ब्लॉगर सूर मारताना. सोबत त्यांचे सवंगडी तुषार राईन, तेज आंबरे, अभिराव. तर मंडळी आत्ताच आम्ही आलो थोड्या वेळापूर्वी नदीतून आंघोळ करून. तुम्ही बघितलं असेल आम्ही नदीत भरपूर मजा करतो, पण आम्ही यंदा जास्त पाण्यात काढला नाही कारण का आता गौरी आगमन होणार आहे गौरीचं. तर सगळेजण आलेत सुद्धा आमच्या बाजूचे, म्हणजेच चाचे कंपनी आले आहे, म्हणजे काकी वगैरे आले आहेत. तर आता आमच्याकडचे पण सगळेजण मिळून खाली नदीकडे जातील. म्हणजे नदीच्या बाजूला एक आमची विहीर आहे, त्या विहिरीवरनं गौरी आणतात, म्हणजे तिथे पूजलं जातं. तर जर तुम्ही बघितलं नसेल तर मागच्या व्हिडिओमध्ये पण जा, नाही तर या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला पूर्ण ती दिसणारच आहे. तर या व्हिडिओमध्ये पुढे कंटिन्यू राहा. तर चला आता थोड्या वेळाने गौरी आणायला जाऊया. तर मंडळी आत्ता सगळे आलेत बघा आपली गवर आणायसाठी. पहिलं ह्या जागेची इथे साफसफाई करून घेतात, त्याच्यानंतर मग इथे गौरीचं जे म्हणजे म्हणतात ना ते सगळे हे आणतात, गौरीचे डोळे, फळं फुलं जे काय नैवेद्य दाखवायचं असेल नैवेद्य दाखवून घेतात आणि त्याच्यानंतर मग इकडून आपली गवर घरी घेऊन जातात. नेसले साडी, गुड्डी दिदी आहे, प्रज्ञा आहे, खुशी यायची बाकी आहेत आणि चाच्यांच्या घरातले आहेत सगळी. बघा ही सगळी जागा आहे ना आता धुतली जाईल पूर्ण, म्हणजे देव पूजायच्या आधी ही जागा साफ केली जाते. हे बघा मंडळी आता इथे ना साफ केल्यानंतर जागा रांगोळी काढली जाते, म्हणजे तिथे देव पूजता येतात ना. हो उलटे कसे इकडून तिकडे मानत जावा. हा असे हेच नाही जात, रंगीच नाही राहत मध्ये काय मोठे दगडी नाही राहत. छोटे छोटे मांडे हे मोठे मांडतात ना ग. आता बोल बोल लवकर लवकर. नाही आता दोन्ही वेळ सोलता घ्या तुम्ही. अशा प्रकारे ना ही पूजा मांडली जाते, देव मानले जातात आणि त्यांची पूजा केली जाते. त्या पूजेसाठी काय काय साहित्य लागतात ना तुम्ही बघून घ्या. बघा आता तांब्या ठेवला जाईल बघा, म्हणजे त्याच्यात नाही ना गौरी म्हणजे शंकराला त्याच्यानंतर त्याची स्थापना केली जाते. सगळं ठेवायचं तिथे आणि त्याची पूजा करायची. सगळं ठेवायचं. मीडियावरती पण हा ते सोलतळ वगैरे सगळी ठेवायची. पण तुम्हाला सगळं सोलतळ काय काय आहे. हा ही सोलतळी आहे, हा बेल आहे, हा तिरडा आहे. हे गौरीचे डोळे म्हणून ओळखले जातात. हे बघ हे हा आणि हा हळदीचा कांदा. अजून बरेच
गौराई सोनार वाडा सोनार वाड्यात पाटणी घडवा सोनार वाड्यात अंगठी घडवा अंगठी घालून नटे गौराई बाजेवर बसे अंगठी घालून नटे गौराई बाजेवर बसे हरियाळी पिवाळे ठसे हिरवी हरियाळी पिवाळे ठसे गौराई म्हणे माझे माहेर दिसे गौराई म्हणे माझे माहेर दिसे माहेर नाही गौराई सोनार वाडा माहेर नाही गौराई सोनार वाडा सोनार वाड्यात पाटल्या गडवा सोनार वाड्यात पाटल्या गडवा पाटल्या घालून नटे गौराई बाजेवर बसे मोबाईल आणला पाटल्या घालून नटे गौराई बाजेवर बसे मी किसूनच आणलाय किसून आणला बरं केलं झाडा नको पडायला आता द्यायला बरं प्रत्येक जणी आपल्या समोरच्या म्हणजे समोरच्या लेडीजला हळदी कुंकू करून घेतात. लावलं लावलं बांगड्या म्हणताय कोण पंजन म्हणतोय असं बोलायचं बाकी काही म्हणायचं असं करायला बोलतात. हिरवी हरियाली पिवळे ठसे हिरवी हरियाली पिवळे ठसे गौराई म्हणे माझे माहेर दिसे 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 माहेर नवे गौराई सोनार वाडा 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 सोनार वाडा तर तेरा वेगळा सोनार वाडा तर तेरा वेगळा सोनार वाड्यात पेरवे घडवा सोनार वाड्यात पेरवे घडवा घालून नटे गौराई बाजेवर बसे पेरवे घालून नटे गौराई बाजेवर बसे पेरवे घालून नटे गौराई बाजेवर बसे हिरवी हरियाली पिवळे ठसे हिरवी हरियाली उभं राहा. हिरवी हरियाली पिवळे ठसे हिरवी हरियाली पिवळे ठसे भरून दे चल गौराई म्हणे माझे माहेर दिसे गौराई म्हणे माझे माहेर दिसे
मंडळी हे बघा, गौरी म्हणजे पूजा करून विहिरीवरनं आल्यावरती अशी आमच्याकडे प्रथा आहे गौरी नेसवायची. म्हणजे गौरीला साडी नेसवतात ना, हे बघा हे असे असं नेसवतात साडी. आणि झाल्यावरती मग नंतर तुम्हाला पुढचं दाखवतो. तर मंडळी आता गौरी आपल्या स्थानावरती स्थानापन्न होईल आणि त्याच्यानंतर मग किती सुंदर वाटतं ना गौरी आणि गणपतीला एका मंडपात बघताना, ते सुद्धा तुम्हाला मी दाखवतो. ते दाखवणार आरती चालू असताना दाखवणार. आणि जेव्हा आरती चालू असते त्याच्या आधी गौरीची ओढभरणं केलं जातं, म्हणजे ओटी तिथे ठेवली जाते, तिला पुजतात. तर चला आरती. गजानन तुझ्या सुवासाला देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती.
रे